आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अमेरिका चीनमधील कर युद्धाला विराम, दोन्ही देशांकडून करवाढ 90 दिवसांसाठी स्थगित। 145% वरून आयात शुल्क 30% आणण्यास अमेरिकेची मंजुरी। मान्सून अंदमानमध्ये दाखल, 27 मेला मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज, येत्या 4 ते 5 दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस, तर 1 ते 2 दिवसात मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मान्सून पूर्व पावसाचा अंदाज। मान्सून आज अंदमानमध्ये दाखल झालेला आहे आणि 27 तारखेला तो केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे। आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये कधी मान्सून येईल हे आत्ता तरी सांगता येणार नाही, परंतु राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपलं। अवकाळी पावसाचे राज्यात 4 बळी, बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नाशिक, लातूर आणि रायगडमध्ये मोठं नुकसान। मुंबईसह परिसरात 2 दिवस येलो अलर्ट, राज्यातील अनेक भागात पुढील 3 ते 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घट, सोन्याचे दर 93,800 रुपयांवर, मागील 48 तासात सोनं 2,800 रुपयांनी घसरलं, ग्राहकांना मोठा दिलासा। आयपीएलचे उर्वरित सामने 17 मे पासून सुरू होणार, तर अंतिम सामना 3 जूनला। भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थगित झालेला आयपीएल पुन्हा सुरू होणार। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात उद्यापासून ड्रेस कोड लागू होणार, मंदिर परिसरात पारंपरिक कपड्यात यावं लागणार, तर ड्रेस कोड बाबत सक्ती नाही, पण तो पाळण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं आवाहन।